स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आतापर्यंत आपले 100 व्हिडिओ बिझनेस आयडिया मी तुम्हाला दिलेले आहे। ही आपली 101 नंबरची बिझनेस आयडिया आहे आणि अशांसाठी आहे की ज्यांना काहीही सुचत नाही, कुठला व्यवसाय करावा, काय करावं, कसा स्टार्ट करावं, यांच्यासाठी तुमच्यासाठी मी A to Z डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो। आणि निश्चितच तुम्हाला जर काही जरी अडचण असेल तरीही तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता। अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करू शकता आणि एक सुंदर अशी भन्नाट अशी बिझनेस आयडिया आहे। आणि जास्त वेळ वाया न घालवता मी तुम्हाला एक आधी व्हिडिओ दाखवणार आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर डिस्कस करू। तर सर्वप्रथम आपण हा जो व्हिडिओ स्टार्ट केला, आपण बघू शकतो एक जे आहे थाली घेतलेली आहे आणि थालीमध्ये जे आहे वेगवेगळी कढी आणि त्याच्यामध्ये जे आहे पनीर दिसत आहे, पनीरची सब्जी दिसत आहे। सोबतच आपण याच्यामध्ये जे आहे हे पापड कूट ज्याला म्हणतो आपण, पापड कूट आपण टाकलेला आहे आणि पापड कूट आपल्याला थोडाफार त्याच्यामध्ये घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकतो की हे असं आपलं जे आहे थर्माकोलच्या थालीमध्ये अत्यंत कमी याच्यामध्ये कुठलंही म्हणजे जास्त कमी याच्यामध्ये हे आपलं तयार झालेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो एका याच्यामध्ये ज्या पोळ्या आहेत, पोळ्या सुंदर अशा पोळ्या आहेत आणि स्वच्छता तुम्ही बघू शकता, एकदम नीट अँड क्लीन सगळ्या गोष्टी आहे। भले याच्यामध्ये यांनी ॲप्रॉन वगैरे घातलेला नाही आहे, पण आपण तो घालू शकतो। हँड सॉक्स वगैरे आपण याच्यामध्ये हे घालू शकतो। आणि हे बघू शकतो आपण की हा जो धाबा आहे तो धाबा फक्त आणि फक्त एका इलेक्ट्रिक बाईकवर तयार केलेला हा धाबा आहे। आपण बघू शकतो त्याच्यामधले जे वरच्या जे साईट आहे ते फोल्ड करून आपल्याला या ठिकाणी सुंदर असा बिझनेस आणि समोरच्या जे कॅरेट याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये बॉटल ठेवलेल्या पाण्याच्या, जेणेकरून ज्या कस्टमरला बॉटल लागतील तो या कस्टमरला आपण बॉटल देऊ शकतो। आणि एका टू व्हीलरवर, एका इलेक्ट्रिक बाईकवर हा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि अत्यंत कमी जागेमध्ये। आणि जागेची जरी तुम्हाला अडचण आली तरी तुम्ही जो आहे आपला सेल्फ दिला की तुम्ही ज्या ठिकाणी वाटते त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता। एक या ठिकाणी फक्त छत्री आहे आणि 4 ते 5 डबे आहे। वेगवेगळ्या 5 ते 5 डब्यामध्ये जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं जे कढी, चावल, तांदूळ आणि कढी आपल्याला विकायचं आहे। आणि त्याच्यासोबत जे आहे त्याच्यामध्ये जे आहे एक आपलं उसळ जे म्हणतो आपण की मटकीची उसळ, बरबटीची उसळ, हे सुद्धा आपण देऊ शकतो। जेणेकरून काय होते लोकांना हेल्दी फूड आज भेटत आहे। एकदम रस्त्याच्या कडेला जर खायचं म्हटलं तर लोकांना जे आहे सेफ्टीचा मोठा प्रॉब्लेम आहे आणि सेफ्टी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर त्याच्यामुळे हे सुंदर असा बिझनेस या ठिकाणी आपण करू शकतो। निश्चितच तुम्ही सुद्धा हा बिझनेस करू शकता। आणि एकदम इलेक्ट्रिक बाईकवर आपल्याला हा बिझनेस चालू झालेला आहे। याच्यासाठी कुठेही आपल्याला जास्त म्हणजे दुकान सेटअप, वेगवेगळं डेकोरेशन, याच्यामुळे काय होते की आपली इन्व्हेस्टमेंट खूप वाढते आणि इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे आपला जो आहे त्याच्यामधून तेवढं एक्सपेक्टेड असा आउटपुट आपल्याला भेटत नाही। त्यामुळे आपल्याला जो बिझनेस जो आपला डबघाईस येतो आणि पर्यायाने तो बंद करावा लागतो। आपल्याकडे इलाज नाही राहत, कारण की आपल्या इन्व्हेस्टमेंट खूप मोठ्या झालेल्या असते। आपण जो आता हा बिझनेस व्हिडिओ पाहिला तर याच्यामध्ये कुठलेही जास्त इन्व्हेस्टमेंट नाही, अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही घरच्या घरी फक्त तुम्हाला दाल, कढी, चावल हे जे आहे तुम्हाला बनवायचं आहे। आणि दाल, कढी, चावल तुम्हाला जरी बनवता येत नसेल तर तुमच्या घरचे जे महिला आहेत त्या महिलांकडून आपण बनवून घेऊ शकतो। पण माझी तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही बिझनेस आपण करत आहे तर हे सगळं आपण स्वतः शिकलं पाहिजे, आपण स्वतः बनवलं पाहिजे। तर याच्या यानुसार आपण काय करू शकतो, वेगवेगळं नियोजन करू शकतो। एका गाडीपासून 2, 4 असा आपला जो बिझनेस जो डेव्हलप फ्रँचायझी मॉडेलमध्ये आपण याला नेऊ शकतो। पण आपण जर बेसिक पाहिलं तर बेसिक याच्यामध्ये एकदम सिंपल आहे, एक छोटीशी इलेक्ट्रिक गाडी आणि आपलं जे खाद्यपदार्थ आहे आणि व्यवस्थित जे लोकांना 5 स्टारमध्ये मिळत नाही ते आपण स्ट्रीट फूडमध्ये लोकांना देत आहे। प्रचंड असा रिस्पॉन्स तुम्हाला याच्यामधून येणार आहे। आणि आपण रेट ह्याच्यानुसार ठेवू शकतो की पोळ्या वगैरे लिमिटेड जे आहे 50 रुपयाला हाफ, 80 रुपयाला फुल रेट तुम्ही तुमच्या लोकेशननुसार तुम्ही फायनल करू शकता। पण सुंदर असा बिझनेस आहे आणि याच्या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये, करोडो रुपये कमवणारे आज सुद्धा लोक अस्तित्वात आहे। थोडंसं डोळे उघडून आजूबाजूला बघायला शिका, निश्चितच या माध्यमातून सुद्धा मोठी अर्निंग ही आपली होणार आहे, याच्याबद्दल कुठेही शंका नाही। आणि तुम्हाला सुद्धा हा बिझनेस कसा वाटतो, आपण करू शकतो नाही करू शकत, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। आणि याच बिझनेसला जो आहे सपोर्टिव्ह आपण वेगवेगळे म्हणजे सिच्युएशननुसार आपण प्रोडक्ट सुद्धा चेंज करू शकतो। किंवा आपल्याला जर याच्यामध्ये रिस्पॉन्स नाही भेटला, एखाद्या लोकेशनला रिस्पॉन्स नाही भेटला, आपण लगेच लोकेशन चेंज करू शकतो। आणि सोबतच आपण काय करू शकतो की संध्याकाळच्या वेळेला काय
दूध, मलाई दूध जे आहे ते आपण विकू शकतो, सकाळच्या वेळेला नाश्ता विकू शकतो, दुपारी आणखी काही आपण वेगळं प्रोडक्ट घेऊन बसू शकतो. म्हणजे एकाच याच्यावर तुम्ही 2-3 मल्टिपल असे जे व्यवसाय ते तुम्ही करू शकता. आणि प्रत्येक व्यवसायाचा एक काळ आहे ठरलेला, त्याच्यानुसार तुम्ही दिवसभराचं जर नियोजन केलं तर तुम्ही कुठलंही शॉप न टाकता, कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट न करता एकाच गाडीवर तुम्ही 2-3 प्रकारचे बिझनेस हे करू शकता. आणि निश्चितच या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये कमवू शकता. तुम्हाला वाटत असेल की हा, निश्चितच मी तुमच्या म्हणण्यासोबत ॲग्री आहे की हा बिझनेस करणं तेवढा सोपा नाही आहे, पण आजही सुद्धा लाखो लोक हा बिझनेस करत आहे आणि त्या माध्यमातून आपलं कुटुंब त्यांनी स्टेबल केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला जर कुठली बिझनेस आयडिया सुचत नसेल तर ही सुद्धा निश्चितच अशी चांगली बिझनेस आयडिया होऊ शकते. त्यामुळे आपल्या या मराठी बिझनेस स्कूलच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या बिझनेस आयडिया तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे ही सुद्धा बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे